असून दूर गेल्यासारख्या वाटतात. परमात्मा आपुल आहे तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. किंवा तरी सर्वांच्या हृदय देशी मी आमुका आहे ऐसी, की बुद्धिस्फुरे मानसी ते वस्तू मी गा. सर्वा घटी राम देहादेही एक. तो आपुलाच आहे, आपुलाच आहे, पण तो शब्द का जवळ असून दूर गेला. काही गोष्टी जवळ असून देखील माणूस अज्ञानामुळे जाणू शकत नाही आणि तो दूर गेल्यासारखा वाटतो. जुनी महाराज मंडळी कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे. कुणी एक वारकरी म्हणे पंढरपूरच्या दिशेने निघाला भगवंताच्या भेटीकरिता. गावातल्या लोकांना सांगितलं चला भगवंताच्या भेटीला जायचंय. ते म्हटलं आता कामाचे दिवस कुठं जाता, जा तुम्ही, आम्हाला वेळ नाही. मग तो एकटाच निघाला, वारकरी एकटाच निघाला. त्याच्यासोबत त्याचं काही सामान वगैरे असेल. मग गाव आलं की कुठं मंदिरामध्ये हरिपाठ करायचं, नित्याचं भजन, कुठं भोजन करायचं, झोपायचं आणि पुढच्या प्रवासाला निघायचं. असं करता करता एका गावामध्ये तो गेला. वारकरी होता. वारकऱ्याचं काही सामान ठेवण्याकरिता एक डबा त्याने जवळ ठेवला होता. त्याच्याकडे एक सोन्याची अंगठी होती आणि ती अंगठी त्याने डब्यात काढून ठेवली. रस्त्यानं जायचं एकटा आहे म्हणून. नेमकं त्या गावामध्ये चहा पिण्याकरिता तो वारकरी गेला आणि त्या डब्यातनं पैसे काढून देत असताना एका चोराने पाहिला. चोर म्हटला वारकरी काय आपल्या रोपडे गावातला दिसत नाही, लांबचा आहे आणि आपल्या आसपासच्या गावातला माणूस आपल्याला ओळखू येतो, जवळचा नाही दिसत, लांबचा आहे, नाशिकवरनं आलाय, याला लुटायला काही हरकत नाही, रोपड्याचा काही दिसत नाही. आणि मग याच्याकडे काय डबा आहे म्हणे, डब्यात पैसा आहे म्हणे, डब्यात पैसा आहे. त्याने काय केलं त्या चोरानं, आता एवढ्या माणसांमध्ये हा डबा तर आपल्याला काही चोरता येणार नाही, पण एक काम करू म्हणे. घरी गेला, रात्रभर विचार केला काय करायचं, कसं करायचं, आणि सकाळी हुबेहूब वारकरी झाला. चोरच तो आता बोलून चालून वारकरी झाला. गोपीचंदनाचा टिळा लावला, गळ्यामध्ये तुळशीची माळ, सगळं सामान त्या वारकऱ्या जसं हुबेहूब वारकरी झाला. सोंग कशाची घेता येतं हो, वारकरी असणं महत्वाचं, दिसणं महत्वाचं. त्यानं ते वारकऱ्याचं सोंग घेतलं, रूप धारण केला आणि त्या मंदिरामध्ये आला. या वारकऱ्याचं काय नित्य स्नान झालं, भोजन झालं, भजन झालं आणि निघालाच होता. तेवढ्यात हा चोर गेला. रामकृष्ण हरी जय हरी. कुठले काय, आम्ही अमक्या गावचे. बरं कुठं, पंढरपूरला चाललोय. हो तुम्ही, मी पण तिकडं चाललोय. वा वा वा, बरं झालं, गावातल्या लोकांना चला म्हटलो तर कोणीच माझ्या बरोबर यायला, बरं झालं तुम्ही भेटले, तुमच्यासोबत मी चाल, अनायाशी तुमची भेट झाली मला, आपण दोघंही जाऊ. आता दिवसभर चालायचे, दिवसभर भजन करायचं, दिवसभर भजन करायचं आणि संध्याकाळी मुक्कामीची व्यवस्था आली की मग तिथं थांबायचं. संध्याकाळ झाली, हरिपाठ झाला, नित्याचं भजन झालं आणि ते खरा कोरा वारकरी आता बिचारा चालून चालून दमला, झोपला तो. आता बोलून चालून हा चोरच, हा जागाच होता, याला तेवढंच घ्यायचं होतं, डबा, डब्यातले अंगठीन पैसे. त्यानं आपलं उशाला पाय, पायत्याला पाय, पिशवा पाय, गाठोडं पाय, पण त्याला काय डबा हाताला लागला नाही. त्याचा तेवढा दिवस फेल गेला, वायाच गेला, त्याला डबाच हाताला लागला नाही. दुसऱ्या दिवशी उठला, सकाळचं भजन वगैरे झालं, निघाले, दिवसभर चालायचं, संध्याकाळी आराम विश्रांतीच्या ठिकाणी गेला. दुसऱ्या दिवशी पण उशाला पाय, पायत्याला पाय, गाठोडं पाय, तरी काय याला डबा सापडला नाही. कसं काय सापडेल, तो नाशिकवरून वारकरी आला होता, हातालाच लागणार नाही, हुशार होता वारकरी, त्या डबाच हाताला लागला नाही. त्याने काय केलं, 8 दिवस शोधला, डबाचा पत्ताच नाही लागला त्याला. बाबा किती, 8 दिवस शोधला, वारकऱ्याचा डबा, आणि कसं काय लागेल, वारकऱ्याचा डबा आहे तो, डबाच हाताला लागेला. शेवटी काय झालं, 9व्या दिवशी तो कंटाळला. आता प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट जरी मिळाली नाही तर माणूस प्रयत्न सोडून देतो. त्यानं आपलं त्याची पिशवी सामान घेतलं आणि तो म्हटला महाराज रामकृष्ण हरी, मी जातो माझ्या घरी आणि तुम्ही चालू द्या तुमची वारी, आता मी जातो माझ्या घरी. ते म्हटलं काय झालं, काही चुकलं माझं? ते म्हण नाही, तुमचं काही चुकलं नाही, माझंच चुकलं 8 दिवसापासून तुमच्या माग. म्हटलं काय म्हणले, नाही काय नाही म्हटलं. म्हणे अहो तुम्हाला काही जेवण व्यवस्थित भेट, नाही नाही जेवण व्यवस्थित भेटतं, मग माझं काही चुकलं अजिबात नाही म्हणे. मग काय झालं? ते म्हटले हे पहा वारकरी बाबा, मी बोलून चालून चोर, माझा परिचय देतो, मी कोण आहे, चोर, मी माझा परिचय देतो, मी आहे चोर, मी काय वारीला वगैरे तुमच्याकडे वारीला जाण्याकरिता अजिबात आलो नव्हतो, मग तुमचा तेवढा डबा शोधण्याकरिता आलो, डबा चोरण्याकरिता आलो, पण काय हुशार आहे म्हणे तुम्ही, तुमचा डबाच हाताला लागला नाही, 8 दिवस झाले डब्याचा पत्ताच नाही लागला. त्या वारकऱ्याने काय सांगितलं माहिती का,
वारकरी म्हटला तुमच्या चालण्यावरनं बोलण्यावरनं मी पक्क ओळखलं होतं की तुम्ही पक्के चोर आहात. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी जाणी जे झाड फुले का मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मी जे. नाही का, झाड हे फुलावरनं ओळखलं जातं, माणूस जाणी जे बोले, माणूस हे त्याच्या बोलण्यावरनं ओळख. तुझ्या चालण्या बोलण्यावरनं सगळं कळालं होतं की तू पक्का चोर आहे. मग ठीक आहे म्हणे, डबा नाही हाताला लागला, आता अपयश आलं, पण जाता जाता सांगून तरी जा, तेवढा डबा कुठे ठेवला होता. तो वारकरी म्हटला मला माहीत होतं तू पक्का चोर आहे, म्हणून मी झोपायच्या वेळेला माझा डबा तुझ्या उशाला ठेवून झोपत होतो. किती वाईट वाटलं हो त्याला. डबा याच्या उशाला आणि शोधतो वारकऱ्याच्या उशाला, जवळ याच्या डबा याच्या जवळ आहे पण तो दुसरीकडे शोधतोय. तसा परमात्मा आपुला आहे, आपुला लक्षात येतोय का? पण तो, याचा अर्थ अज्ञानामुळे दूर गेलाय तो आपल्यापासून. एक करुणी घ्यावा आपुला तो, एक देव करुणी घ्यावा त्याला जवळ करा. म्हणून मीराबाईंचं गोड भजन आहे पहा. परमात्मा आपला असून, सर्वांच्या हृदय दिशी परमात्मा असून, सर्व घटी राम परमात्मा असून, ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातना, मनःष्टानि इंद्रियानि प्रकृती स्थानी कर्षती. परमात्म्याचे अंश आहोत आपण, तरीही त्याला इतरत्र शोधावं. मीराबाई सांगतात, पाणी मो मिन प्यासे, मोहे सुन सुनावत हासे. पाणी मो मिन प्यासे, मोहे सुन सुनावत हासे. आत्मज्ञान बिन नर भटकत है, आत्मज्ञान बिन नर भटकत है. कहा मथुरा कहा काशी, मोहे सुनावत हासे, मोहे सुन सुनावत हासे. भवसागर सब हरि भरा है, भवसागर सब हरि भरा है. दंडत फिरत उदासी, मोहे सुन सुनावत हासे, मोहे सुन सुनावत हासे. मीराबाई म्हणतात, पाणी मो मीन प्यासी, मोहे सुन सुनावत हासी. मासा कुठे राहतो? मासा कुठे राहतो? पाण्यात. आणि माशाला पाण्यात राहून तहान लागावी. पाणी मो मीन प्यासी, माशाला तहान लागली, हसण्यासारखं आहे ना. मोहे सुन सुनावत हासी, माशाला पाण्यामध्ये राहून तहान लागावी. तसं परमात्म्याचे अंश आपण आहोत, परमात्मा आपलासा असून आपण त्याला इतरत्र शोधावं. भवसागर सब हरि भरा है, दुंडत फिरत उदासी, मोहे सुन सुनावत हासी, मोहे सुन सुनावत हासी. चराचरामध्ये परमात्मा आहे, भवसागर सब हरि भरा है, धुंडत फिरत उदासी, मोहे सुन सुन आवत हासे. हे सगळं का होतं? आत्मज्ञान बिन नर भटकत. हे आत्मज्ञान, त्याला ज्ञान नाही भगवंताच्या स्वरूपाचं, आणि म्हणून तो इतरत्र परमात्म्याला शोधतोय. मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, सहज मिले अविनाशी, मोहे सुन सुनावत हासी, मोहे सुन सुनावत हासी. मीराबाई म्हणतात, मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, सहज मिले अविनाशी. परमात्मा मिळेल तो आपुला आहे, म्हणून तुकोबारांना सांगावं लागलं आपुला. पण तो म्हणजे आपल्या अज्ञानामुळे दूर गेलाय. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तो एक परमात्मा आहे, तो आपलासा करा, त्याला जवळ करा. का करा तुकाराम महाराज? तेने विना जीवा सुख नो हे, त्याच्याशिवाय सुख नाही, तो सुखाचा मार्ग आहे. कसा आहे पहा एकदा. तुकोबाराय म्हणतात, सुखरूप परमात्मा आहे, सुखरूप ऐसा दुजा कोण संगा,
माझ्या पांडुरंगा सारिखा तो. ज्ञानोबराय म्हणतात सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. तुकोबारांचा सुंदर ते ध्यान हा अभंग सर्वांच्या पाठे. पण तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. शेवटचं चरण पहा, माझं हेच सर्व सुख आहे त्या भगवंताचं पांडुरंगाचं रूप आवडीनं पाहीन, पाहीन श्रीमुख आवडीने, हेच माझं सुख आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तो परमात्मा आपलासा करायचा. बरं आपलासा करायचा म्हणजे तुकाराम महाराज नेमकं काय करायचं? भगवंताची मोठी मूर्ती आणायची, जवळ धरायची, कवटाळायचं म्हणजे आपलासा करायचा, किंवा मोठी भगवंताची प्रेम आणायची आणि जवळ धरायची म्हणजे आपलासा नाही. चांगल्या विचारामध्ये त्याला पाहायचं म्हणजे आपलासा करा. चांगल्या विचारामध्ये त्याला पहा म्हणजे देव आपलासा करा. चांगले विचार आत्मसात करा म्हणजे देव आपलासा करा. त्याचं रूप पहा, त्याचं रूप अंतःकरणात साठवा, आपलासा करा. त्याचे चरण हृदयामध्ये साठवा म्हणजे देव आपलासा करा. मुखामध्ये सतत त्याचं नाम घ्या म्हणजे तो परमात्मा आपलासा करा. आणि सहजपणे आपण त्याचं भजन करू शकतो ना. अनंत जन्माच्या पुण्याईनं मनुष्यदेहाची प्राप्ती झाली आणि अशा भूमीमध्ये जन्माला आलो की भगवंताचं नाम आपण सहज घेऊ शकतो. सकाळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नामदेव महाराज म्हणतात अनंत जन्माच्या पुण्याईनं भगवंताचं नामचिंतन आपण करतोय. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. किंवा नामदेव महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आणि अशा भूमीमध्ये आपण जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी
अनंत जन्माच्या पुण्याने बहुता सुकृती नरदेह लाधला. म्हणून या परमात्म्याच्या प्राप्ती करीत आहे. म्हणून तो खूप बराई गळकळीनं उपदेश करतात. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, नाही केला तर तेने विना जीवा सुखनो हे. का तो खूप बराय? तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या व्यतिरिक्त इतरत्र जे काही तुम्ही सुखाचं समजता ते मायाकारी आहे, दुःखरूप आहे. अभंगाचं दुसरं चरण. यरती माईक दुःखाची जनते, यरती माईक दुःखाची जनते, यरती माईक दुःखाची जनते, यरती माईक दुःखाची जनिती. नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, यरती माईक दुःखाची जनते, यरती माईक दुःखाची जनते. नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी, यरती माईक दुःखाची जनिती, यरती माईक दुःखाची जनिती. येरते माईक दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. त्याच्या व्यतिरिक्त येरते माईक मायाकारी आहे, ते सुखाचं साधन नाही. त्या विषयामध्ये तुम्ही जेवढे गुंतून जाल तेवढं दुःखच पदरात पडणार आहे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. आग भडकलेली आहे आणि भडकलेल्या आगीमध्ये जर आपण इंधन म्हणजे रॉकेल टाकलं तर आग विझेल का भडकेल? हो, भडकेल. भडकलेल्या आगीमध्ये इंधन म्हणजे रॉकेल जर टाकलं तर ती आग विझणार नाही, ती भडकेल. तद्वत विषयाकडे तुम्ही जेवढे जाल तेवढे विषय दुःखच पदरात टाकणारे, सुखाकडे नेणार नाही. म्हणून येरते माईक विषय सविता कोण तृप्त झाला, कोण तृप्त झाला सांगा. तुकोबराय म्हणतात विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. नृपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह. म्हणून विषयाकडे धावू नको, ते दुःखाचं राहील. दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. मग काय करा? परमात्मा हा अविनाशी आहे आणि तो परमात्मा अविनाशी आहे. त्याच्या स्वरूपाला जायचं असेल तर नित्य त्याच्या भगवंताच्या नामाचं पिस म्हणजे वेड लागायला हवं. त्याचं वर्णन अभंगाच्या तिसऱ्या चरणात. अविनाश करिया पोलिया ऐसे, 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 अविनाश करिया
धर्माचे सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं भजन करा, आवडीनं करा, प्रेमाने करा. विठोबा रखुमाई.